नमस्कार मंडळी, आज पाहणार आहोत आपण मस्त चमचमीत आलू पराठ्याची रेसिपी। त्यासाठी इकडे मी उकडलेला बटाटा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे, मिरची पावडर घालायची आहे, हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला हाताने छान एकजीव करून घ्यायचं आहे। कारण आपलं तयार झालेलं आहे। आता आपण मस्त आलू पराठे लाटून घेणार आहोत। अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलवरती नक्की व्हिजिट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करा। पराठे करताना मी नेहमी अशा पद्धतीने पराठे करते जेणेकरून पराठ्यामधलं सारण बाहेर येत नाही आणि पराठा आपला कुठेही तुटत नाही लाटताना। या आलू पराठ्यामध्ये जरी आपण खूप कमी साहित्य वापरत असू तरी पण हा पराठा चवीला एकदम भन्नाट असा लागतो। तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा। सारण भरून झाल्यानंतर आपल्या चपातीच्या कडा आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचे आहेत आणि मगच आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। मस्त गोल आपला पराठा तयार झालेला आहे आणि आता तो आपण भाजून घेणार आहोत। त्यासाठी इकडे गॅसवर मी तवा तापत ठेवलेला आहे। तर इकडे दोन्ही बाजूने आपल्याला पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। पराठा भाजत असताना आपल्याला त्याच्यावरती तेल लावायचं आहे आणि पराठा भाजून झाल्यावर गरमागरम असताना आपल्याला त्याच्यावरती तूप लावायला विसरायचं नाहीये। गरमागरम पराठ्यावर तूप लावल्यामुळे त्याची चव एकदम भन्नाट अशी येते। खाण्यासाठी तयार आहे आलू पराठा। रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा। पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।